नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहे महाबळेश्वरला, आपल्या गावाला. तर आज या ब्लॉगमध्ये मी कवर करणार आहे मध उत्पादन कशी होते ती. आपल्या इथे एक पार्टी हनी फार्म करून आहे आपल्या वाडीमध्ये. तर त्यांच्यासोबत मी जात आहे आता. मध कशी काढली जाते, मध कशी भरली जाते पेट्यांमधून, आणि पेट्यांमधून कशी कापली जाते, त्याची पूर्ण प्रोसेस मी कवर करणार आहे व्लॉगमध्ये. मध काढण्यासाठी जे जे सामग्री लागते ती सामग्री घेऊन आम्ही निघालेलो आहे आता रानामध्ये. त्यासाठी ही याला काय बोलतात, मशीन. ही मशीन आहे ज्याच्यातून मध काढली जाते. ते मध कशी काढली जाते ते आम्ही आता दाखवू पुढे. जेव्हा आम्ही मध कापू आणि त्यात ते ठेवून फिरवणार तेव्हा त्याची मध अलगद निघते बाहेर, आणि ती एकदम प्युअर असते. आणि त्यासोबतची सामग्री वगैरे जे स्टोरेजसाठी ह्याने इथे हे घेतलेलं आहे, बालदी आणि कपडा, हे स्टोरेजसाठी आहे. आणि अजून पण काय काय सामग्री आहे ते दाखवेल मी पुढे. चला मित्रांनो, तर आता आपण ऑन द वे आहे लोकेशनसाठी. खूप साऱ्या या जंगलामध्ये खूप साऱ्या ठिकाणी आपल्या पेट्या ठेवल्या जातात, आणि त्याच्यामध्ये मग महू किंवा किती टाईपचे असतात, एकच 3-4 टाईपचे असतात. पण आपण पेट्यांमध्ये भरतो ते एकच असतं, त्याला सातेरू बोललं जातं इकडे. त्याच्यानंतर आग असतं, पण ते आग असतं ते आपल्याला पेटीमध्ये नाही भरता येत, ते आपल्याला डायरेक्ट काढायला लागतं जाऊन. आणि सातेरू असतं ते आपण पेटीमध्ये भरू शकतो. काय बोलतात, एसी फ्लोरा, तर ते असतं. तर ते जेव्हा आपण याच्यामध्ये भरतो पेटीमध्ये, तुम्हाला दाखवलं मी पुढे जाऊन पेटी कशी असते ती. ते माशांच्या घरासारखं बनवलं जातं, त्याच्यामुळे ते मध क्रिएट करतात. मग त्याच्यातून काढून या मशीन थ्रू ती मध वेगळी केली जाते. नंतर तिला गाळून तिच्यावर विना काही प्रोसेस करता तशीच आपण विकायला देतो. ती एकदम प्युअर असते ना, त्याच्यात काय मिळावट असते ना काय असते. डायरेक्ट जंगलातून ते आपल्या घरापर्यंत डायरेक्ट पोचवली जाते. मग तिच्या ज्या पेट्या असतात त्या पहिल्या तयार कराव्या लागतात. त्या तयार करून मग त्यांच्या प्लेस असतो, ज्या प्लेसला दरवर्षी एक ना एक महू येतं, त्याच प्लेसला नेऊन ठेवाव्या लागतात. तिथून ठेवून मग त्यांची निगा राखावी लागते. आणि खूप सारे प्राणी असतात जंगलामध्ये, ते पण येतात, त्यांची नासधूस करतात. त्यांना पण काही टाईम नंतर समजून जातं की ते आपल्याला फुकटची मध भेटते. ते पण येतात, मग तोडून घेऊन जातात. ह्या सगळ्या अडचणी पण आहेत त्याच्या मागच्या. टोपी पडते रानामध्ये, गावा येतो, वाघ येतो, प्राण्यांची भीती असते, लपून राहावं लागतं, आवाज घेत राहायला लागतं जंगलामध्ये. कधी पण जर तुम्ही सतर्क नाही राहिला तुम्ही तर काही होऊ शकतं. त्यासाठी आपल्यासोबत कुत्री पण असतात, जे आपल्याला चावल काढून देतात. काय आहे काय नाही सिच्युएशन समजते आपल्याला. हिटल पार्टे, इंट्रोड्युसिंग हिटल पार्टे, हनी फार्मचे पेजचे काय बोलतात ॲडमिन. त्याच्या मागे आहेत अजय पार्टे, मेहनत करणारे कर्मचारी. हे सगळे लोक मुंबई पुण्याला जॉबला आहेत, बट साईड बाय साईड कामावरती सुट्ट्या काढून किंवा वीक ऑफ घेऊन गावाला येत असतात त्यांचा हनी फार्म चालवण्यासाठी. दोन्ही गोष्टी खूप सुरळीतरित्या चालवतात. हनी फार्मचे सुद्धा प्रायोरिटी कॉम्प्रोमाइज होत नाही कधी, एवढं हे करून सुद्धा. त्याच्यामागं प्युअर कष्टच आहे, बघू शकता तुम्ही. अजून मी दाखवलंच पुढे पूर्ण प्रोसेस. इथं मी फक्त जर्नी कॅप्चर करतो आहे की एका पेटीपाशी पोचायला किती मस्त मेहनत लागते ती. त्याची प्युअरिटी जपायला, त्याची टेस्ट आपल्याला जी नॅचरली केली जाते तयार, असं नाही की त्याच्यात काय शुगर मिळवले काय मिळवले, त्याची टेस्ट वेगळी होऊन जाते. पण जे ॲक्च्युली मधमाशी मेहनत करून जी मध बनवते, जे फुलांचा अर्क असो, झाडांचा अर्क असो, ते सगळं जमा करून जी बनवते, एवढी मेहनत करून, ज्याची 6-7 महिने जिला बनवायला लागतात, ती आपल्यापर्यंत पोचवली जाते ह्या लोकांच्या मार्फत प्युअरिटीसोबत. जर तुम्ही कुठल्या कंपनीमार्फत घेतला
तर त्याच्यामध्ये 40 ते 30% प्युअर मध असते. त्याच्यानंतर मग सगळे आर्टिफिशियल शुगर कलर ते काय ते लोक मिळवतात क्वांटिटी वाढवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता, कारण की ज्यामध्ये मागे एवढी मेहनत आहे ती अशी किलोमध्ये किती ग्राममध्ये विकायला पण त्यांच्या मागे त्यांचा एक मोटिव्ह असतो की बाबा जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे, तर त्यांच्याकडे एकच उपाय असतो. आता इथे पण आख्या भागामध्ये खूप जण मध काढतात. मोस्टली लोक मधुसागरमध्ये तळवतात. मधुसागर आणि खादी या 2 संस्थान आहेत आपल्याकडे महाबळेश्वरमध्ये, जिथे मोठ्या प्रमाणात मध उत्पादन केलं जातं. पण ते सगळे मध जिथे तिथे येते ती अशीच गावच्या लोकांकडूनच येते, जे लोक जंगलामध्ये फिरून मध काढतात आणि त्यांना देतात कंपन्यांना. त्यांच्या हिशोबाने मग त्याच्यावरती लेबलिंग करतात आणि त्यांचा ब्रँड म्हणून विकले जाते. हे बघा इथे आपण एक ही पेटी स्पॉट केली आहे. आता ह्याच्यात काय मव आहे नाही, त्यात भरलं जाईल किंवा ते नॅचरलीसुद्धा येतं किंवा आणूनसुद्धा भरलं जातं. ही कुणाची आहे? आपलीच आहे. ही पण आपलीच पेटी आहे, पण ह्याच्यामध्ये अजून काय आलं नाही, त्याच्यामुळे आपण पुढे चाललेलो आहे. ही कशी आता नवीन आहे, ज्या जुन्यावाल्या आहेत आहे ऑलरेडी यांच्यामध्ये तयार झाले. आता याच्यात कसं असतं, आपल्याला मधून एक विकली येऊन चेक करावं लागतं की कोणतीने बनवलेली आहे प्रॉपर, कोणती ऑनगोईंग आहे किंवा कोणती आता एकदम बिगिनर स्टेजला आहे. आता आपण जिथे जाणार आहे त्या असं नाही तर ज्या बनवलेल्या आहेत त्या प्रॉपर, त्याच्यातून खूप सारी मध आपल्याला भेटू शकते. ही कशी होती, ही आता नवीनच ठेवली होती, तर त्याच्यामध्ये अजून मध बनली नाही. ती पण आता 1-2 महिन्यांनी येऊन परत चेक करणार. एक हे बनवायला किती प्रोसेस लागते रे? एक पेटी बनवायला एक म्हणजे लाईक प्रोसेस होते जी बनते काढायच्या लायक, ती 6 महिन्याची प्रोसेस असते. पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला जंगलामध्ये पेट्या नेऊन ठेवाव्या लागतात. त्यानंतर आपल्याला आठवड्याने जाऊन त्याची निगा करावी लागते की त्यामध्ये मुंगे आले का, साप वगैरे असतात, परत सरडे असतात, ते त्या पेटीमध्ये जाऊन बसतात. ते आपल्याला जाऊन साफ करावं लागतं, बघावं लागतं की तिथे ते आहेत का. मग ते असेल त्याला हकलावे लागतं तिथं. त्यानंतर मधमाशा त्या पेटीमध्ये येऊन बसतात आणि ते स्वतः प्रोसेस करतात. ती प्रोसेस तुम्हाला पुढे दाखवली जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा आपला जो पूर्ण जंगल आहे ते 20 एकरचं जंगल आहे. त्या 20 एकरच्या जंगलमध्ये आपल्या 100 ते 150 पेट्या ठेवलेल्या विस्तारलेल्या आहेत. त्या तुम्हाला पूर्ण 150 पेट्यांमध्ये ना मन संकलन केलं जातं. त्यासाठी मोठी प्रोसेस आहे, ती तुम्हाला आता पुढे आपण दाखवूया. चला, हे तर आपली फक्त जर्नी आहे तिथे पोचण्यापर्यंतची. त्याच्या पुढे ती कशी काढली जाते, त्याच्यामधून मध कशी वेगळी केली जाते, ती कशी गाळली जाते, त्याच्यापासून मग आपण डायरेक्ट घरी कशी पोचवतो, त्यानंतर त्याची पॅकेजिंग कशी करतो आणि कशी डिस्ट्रीब्यूट करतो, ते सगळंच आपण ह्या व्लॉगमध्ये कवर करणार आहे. त्यासाठीच हा डेडिकेटेड व्लॉग बनवत आहे आपण, ज्याच्याने आपल्याला समजून जाईल की ॲक्च्युली आपल्याकडे मध कशी बनते, कशी काढली जाते. तर मित्रांनो, आता आपण आपल्या लोकेशनला पोचलेलो आहे. इथेच आहे ती पेटी, जिच्यातून आपण आता आजच्या दिवसातली फर्स्ट मध काढणार आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्यामागे किती मेहनत आहे. त्याचा एकदम पाया बनवलेला आहे, पेटी पाहिजे तशी सेटल केलेली आहे. याच्यामध्ये हे आणून सोडले की नॅचरली आलेलं नॅचरली. ह्या काय जागा आहेत आपल्याकडे, जिथे ते दरवर्षी येतं आणि दरवर्षी मध बनवतं. त्या जागा आपण फक्त जे ही मध उत्पादन करतात त्यांना बरोबर माहिती असतं दरवर्षीच्या जागा, तिथं ते आणून ठेवतात. त्या माशांना पण समजतं की ही आपली जागा आहे, आता इथे आपण 6 महिने बसू शकतो, बनवू शकतो जे पण त्यांचं बनवायचं आहे ते. मग ते लोकांना ह्याला 6 महिने झाले असतील ना, 6-7 महिने झाले ते याच्यामध्ये आहे. आता ही मध काढण्यालायक तयार झालेली आहे याच्यामध्ये. आता आपण चेक काढली. आपण अगोदर मधमाशीची प्रोसेस जाणून घेऊया की मधमाशी म्हणजे काय असते. ही मधमाशीची पेटी आहे. त्यामध्ये 3 प्रकारचे असतात. एक ब्रूड असतो, एक सुपर असतो, वरती एक झाकण असतं, टाप असं बोलतात. मधमाशामध्ये बघितलं तर मधमाशा 3 प्रकारच्या असतात. एक राणी माशी, एक कामगार माशी आणि एक नर माशी. पूर्ण पेटीमध्ये तुम्ही बघितलं ना तर फक्त एकच फिमेल असते, फक्त एक राणी माशी. तीच फक्त अंडी घालू शकते, बाकी कोणताही माशी अंडी घालू शकत नाही. जी उत्पत्ती होते ती सगळी फक्त राणी माशी बसूनच होते. आणि त्यांच्यामध्ये पण डिवाईड केलेलं असतं. ज्या कामगार माशा आहेत ना, संरक्षणवाल्या माशा वेगळ्या, काम करणाऱ्या वेगळ्या. आणि त्यांची पण एवढी अशी प्रोसेस आहे ना की तुम्ही एकाच्या एक बाजूला 4 जरी पेट्या ठेवल्या ना तरी त्यांच्याच पेटीमध्ये जाणार, म्हणजे त्यांचं ते कुटुंब आहे त्या कुटुंबामध्येच जाणार, दुसरीकडे जाणारच नाही ते.
त्यांची एवढी प्रोसेस असते. आणि मधमाशाचं म्हणलं ना तर मधमाशा एवढ्या मेहनती असतात. तुम्ही आता जरी मध काढून गेला ना तर ते परत त्या दिवसापासून सुरुवात करतात की बाबा आपल्याला परत मध करायचं. आपल्यासारखं नाही, माणसं कशा असतात आपले, आपलं कोणीतरी घर उद्ध्वस्त केलं आपण उठून दुसरीकडे जातो, तसं त्यांची प्रोसेस नाही आहे. त्या एकदम प्रामाणिक असतात. ते दुसऱ्या दिवसापासून परत पहिल्यापासून परत तीच प्रोसेस चालू करतात की आपण परत मध बनवूया. ते त्यांचं एक काम आहे की ते त्यांच्या आपले ड्युटी सारखे करतात. त्यांची कम्युनिटी पाहू शकता तुम्ही कशी कम्युनिटी बनवली आहे. जसं की आपण माणूस आपण ह्युमन लोक कसे करतो, सैनिक असतात आपल्याकडे, शेतकरी असतो जो आपल्याला जेवणाचे उत्पादन करून देतो. परत जे त्यांची राणी माशी म्हणजे त्यांची जे आपले जे हे असतात प्रेसिडेंट असतात किंवा पंतप्रधान असतात, तसं त्यांची पण एक कम्युनिटी तयार केलेली आहे आणि ते त्यांच्या कम्युनिटीनुसारच काम करतात. माझ्या माशा पण पाळत नाही. ते त्यांची एक प्रोसेस असते की राणी माशीच्या फलनासाठी ते नर माशा बनवतात. ती पॅसिफिक टाईमसाठी त्यांचं काम झालं ना की ते जास्त खाद्य खातात ना, म्हणून मधमाशा त्यांना स्वतःहून मारून टाकतात की त्या मध वाया जाऊ नये म्हणून. त्यांचं काम झालं की त्या स्वतःहून त्या नर माशांना मारून टाकतात. फक्त ते 2 महिन्यासाठीच राहतात नर मासे. एवढी प्रामाणिक माशा तर की ते सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत एकदम प्रामाणिकपणे काम करतात. आणि आपलं जे जंगल बघितलं, जंगलमध्ये भरपूर प्रकारची झाडं आहेत. गेळा, जांभळ, आसाना, हेळा, कारवी, अशा प्रकारचे भरपूर ऐन, आसाना, अशा भरपूर प्रकारची जंगली झाडे आहेत. त्यामुळे जी मध आहे ना पूर्ण नॅचरल मध असते. कारण त्या फुलामधून डायरेक्ट घेऊन येतात, आपल्या मधमाशीमध्ये गोळा करतात आणि मग आपण मधमाशीमधून काढून ती आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतो आम्ही. तो जो अर्क आहे तो आपला बनतो, जे आपल्या वनस्पती आहेत नॅचरल, ज्यांच्यामध्ये काय काय अँटीऑक्सिडंट्स असतात, खूप सारे नॅचरल हर्ब्स असतात, ते सगळे मिळून ही मध तयार केली जाते. कारण की ह्या आपल्या जंगलामध्ये खूप टाईपच्या वनस्पती, औषधिक वनस्पती असतात. खूप त्या वनस्पतींच्या सगळ्यांचं एक मिळून हे ही मध बनली जाते. तर आता ही प्रोसेस आता दाखवतील आपल्याला कशी काढली जाते, कशी वेगळी केली जाते. हे काढण्यासाठी ही मधमाशी हाताळण्याची पण पद्धत असते. कारण आता आम्हाला सवय लागली आहे. बाकी कोणी आलं ना ते त्यांना डायरेक्ट मधमाशा चावणार. आणि आम्हाला जी सवय झाली ना, त्यामुळे आम्ही किती पण काय केलं तरी आम्हाला एकही मधमाशी चावली जात नाही आहे. डेलिकेटली ते सगळं आपल्याला प्रोसेस करावं लागतं. हे पाहू शकता तुम्ही, यांचं आता काम चालू आहे बनवण्याचं. ह्या कधी थांबत नाहीत, कधी थकत नाहीत, कधी काय नाही. त्यांचं एक पॅटर्न तयार झालेला आहे, तर ते त्या हिशोबाने चालत राहतात. आता ह्याच्यातली सर्वात जास्त जिथे आपल्याला मध भेटेल ते आपण काढून घेणार, बाकी आपण इथेच ठेवणार, ते परत प्रोसेस करणार. हे बघा, त्यातून आता कशा वेगळ्या केल्या जाते माशा. त्यांना पण आपण एकदम प्रेमाने हाताळतो, कारण त्याच आपल्याला सगळं तयार करून देतात. त्यामुळे त्यांचे पण आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. असं नाही की आपण त्यांना उगाचच मारतोय वगैरे काय करतोय. मध काढताना लक्ष द्यावं लागतं की मधमाशीला हानी होऊ नये. कारण की सगळं जी मेहनत आहे त्यांची आपल्याला त्यांच्यापासूनच उत्पन्न भेटतं. हे आपले कामगार आपल्यासाठी काम करतात, ते तर आपण त्यांना त्या हिशोबानेच हाताळलं पाहिजे. त्यांना आपण आरामात वेगळं करून मग ही आपली जी मध वेगळी करण्याची एक मशीन आहे, त्याच्यामधून आपण ना पिळून ना काय करून ना जास्त मेहनतीने एकदम अलगदरित्या मध काढली जाते त्याच्यातून. आता हे किती आहेत, हे एका पेटीमध्ये किती बसतात हे असे सुपर 7 फ्रेम बसतात. मधमाशांच्या संख्येवरती डिपेंड असेल तर ते वाढत गेली त्यावरती आपण अजून पण ठेवू शकतो वरती दुसरा. अच्छा, त्याच्यावरती आपण ॲडिशनल एक बॉक्स ॲड करू शकतो, त्याच्यामध्ये अजून 7 बसणार. जर मोठ्या टोळीची जर असेल आणि त्या संख्या जास्त असेल मधमाशांची, तर त्यांच्या हिशोबाने त्यांच्या कम्फर्टनुसार आपण त्यात कमी जास्त करू शकतो. ते प्रॉपरली ते सगळे हे जे पण हे लोक करतायत ते खूप वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. त्याच्यामध्ये ते लोक एकदम एक्सपर्ट आहेत. त्यांना सगळी माहिती आहे त्याची चांगली, कसं हाताळायचं, कसं नेचरचे आपण विरुद्ध जाऊन नाही तर नेचरसोबत मिळून काम करायचं. ह्याच्यामध्ये आपण कोणाचं नुकसान नाही की काय नाही. आपण नेचरने जे आपल्याला दिलं आहे तेच आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, ते पण आपल्या एका इमानदारीने. हे बघा, ही आपली मशीन आहे. आता ही कशी काम करते ते पण मी तुम्हाला दाखवतोच. पहिले हे आपण हे कसं काढलंय वगैरे ते बघूया. पेटीचं पूर्ण फॉर्मॅट. अरे एक लास्ट आहे, याच्यामध्ये अजून बनलेली नाही वाटतं. नाही, आता फायनल झाली त्याची. 4 वेळा मत काढून ही 5वी वेळ आहे. अच्छा, ओके. ह्याच्यातून आपण आधी पण खूप वेळा काढली आहे, टाइम टू टाइम 4 वेळा. ह्याच्यातून अजून पण एक काढून नेली आहे. आता हे बघा अशी करायची. हे पूर्ण जंगलामध्ये प्रोसेस आहे. हे फिरलं जातं आणि याच्याने मी जी
तर नॅचरल वे याच्यात काही कशालाच हानी नाही झाली की काय नाही झाली. त्याच्यातून जी याचे हनी कोम्स आहे ते दाखवा जरा एक मिनटं. हे हनी कोंब आहे ते ह्याच्यामध्ये ते अर्क लपवतात, एक एक मासकी येते आणि त्याच्यामध्ये ते सगळं द्रव असतं ते हे करतं, स्टोअर करते. आणि ते स्टोअर केलेलं असतं ना जे, ते आपण जेव्हा या मशीनमध्ये टाकतो आणि वेगाने फिरवतो तेव्हा त्याच्यातून ते खेचलं जातं व्हॅक्यूमरित्या. आणि ते खेचून जे आहे ते असं बाजूला धडकतं आणि ते खाली साठतं. त्याच्यानंतर ते आपण एक सेपरेट कंटेनरमध्ये त्याला हे करतो, काढतो आणि मग त्यातून गाळतो. जर आपल्याला काय समजा त्याच्यामध्ये झाडाचा पाला वगैरे काय असं चुकून जरी उडाला तरी ते आपण पूर्ण गाळून त्याला काढून देतो. आता याच्यातून बघूया आपण किती मध्ये निघाली ती. त्याला इथे एक कॉक आहे. इथे ॲक्च्युली पहिली पण ह्याच्यातून काढली होती, 4-5 वेळा काढली आहेत, मोठ्या प्रमाणात यातून निघालेली आहे. तर आता ही जास्त निघणार नाही, तरी पण पाहू शकता तुम्ही किती गडद आणि एकदम प्युअर. आणि त्याचा एक आरोमा पण येतोय ना, जो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार नाही, पण इथं बाजूला आहे आम्ही तर आम्हाला कळतोय. त्यातून एक जो अरोमा एकदम स्ट्रॉंग स्मेल येतोय ना, त्याच्यातून समजतं की त्याची किती टेस्ट असेल. आता ह्याच्यातून आपल्याला एवढीच आली कारण ह्याच्यातून आपण आधी पण काढलेलं आहे. आता ह्या पेटीचं इथे जेवढे ह्यांनी बनवू शकते तेवढे हे बनवून झाले. शेवट करायचा तिचा कारण आता पावसाळा चालू होईल, मग पावसाळ्यात नाही ना काढताय, पावसाळ्यात आपण नाही ठेवू शकत. वसाहती आहेत ना. अच्छा, ते आता ह्या माशा येतात ते त्यांच्या स्वतः वसाहती बदलतात कारण की आता पावसाळा चालू होतो. हां, ते आता ही कसं आपलं महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे, तर इथे आता ही पेटी आपण दिली होती त्याच्यामुळे त्यांना ऊब होती, पण आता ती ऊब तर राहणार नाही. मग त्या थंड हवेच्या ठिकाणी नाला निघून आणि ज्या पेट्या आहेत त्या आपण घरी घेऊन जाणार आणि मग त्यांची ती काळजी घेणार, त्यांना रिपेअर करणार, त्यांना पुढच्या वर्षी परत आणून ठेवण्याच्या योग्य बनवणार. आता फायनलला त्याची मत काढायची. ही जी काढली आपण ती आपला वरचा हे होता सुपर बोलतात ना त्याला. सुपर. आणि हे खालचे त्याला काय बुरुट म्हणतात त्याला. बुरुट. आता फायनल आज आता काढलं की उद्याच्याला मधमाशा त्यांच्या 4 महिन्याच्या आता ह्या पेटीमधून आपण हे सगळंच काढून घेणार आहे कारण की आता हे फायनल. आता याच्या पहिले पण आपण काढलंय, पण आता याचं फायनल करणार आहे. 4 वेळा काढले कारण की आता हे कसं आहे, हे आता पावसाळ्याचा महिना चालू होईल, मग ह्या माशा येते ते त्यांच्या गरम हवेच्या ठिकाणी खाऊन निघून जाणार. त्या तशा पण आता निघून गेल्या असतात. जर आपण आलो नसतो ना काढायला तर त्यांनी खाल्लं असं निघून गेल्या असतं. आता हे बघा हे कसे एकदम प्युअर तुम्हाला याच्यात दिसत असेल हनीकोम मध्ये. याच्यामध्ये आतमध्ये हे बघा ही सगळी मध आहे. हे आता कापून घेऊन जाणार आहे आपण. कुठलं आता हे सेकंड वाला बघूया. हे मला वाटतं चांगलंच हे भरलेलं आहे मधीनी. आता तुम्ही पाहू शकता या माशा तशा तर त्यांना जर वाटलं की कोण हे तर त्या चावतात, बट त्या आता चावत नाहीत कारण आपण त्यांना हाताळतोयच असं ना की त्यांना काय करावं लागतं, त्यांना हानी पोचवत नाहीत. आणि त्या माणसं आलेल्या आहेत कारण की ह्याची निगा राखायला हे लोक सारखे येत असतात, इथे येतात, ते साफ करतात, ते सगळी त्यांना एक प्रकारची मदतच करतात उत्पादनासाठी. त्याच्यामुळे त्या पण माणसं आल्या आहेत तर त्या आपल्याला काय चावत नाही येतात. त्यांना तोपर्यंत तुमच्याकडून काय बोलतात ते खतरा वाटणार नाही तोपर्यंत त्या पण तुमच्यावरती काय हमला करणार नाहीत. आता ही आपली इथे कापली जाते. ते तर काढून टाकलं आपण, त्याच्यामध्ये जी मध नव्हती ते होता. त्याच्यामध्ये बघा किती मध आहे बघा, काय मस्त आहे. त्याच्यामध्ये अंडे असतात. हे जे वरची पोकळी बघताय तुम्ही, ते मध आहे. खाली म्हणजे ते उत्पादन आपल्या माशा तयार करतात. अंडे घालतात, अंड्याच्या नंतर ती प्रोसेस असते, त्यामध्ये माशी तयार केली जाते. हा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये त्यांचं स्टोरेज आहे, त्याच्यामध्ये ते मध साठवतात. आणि त्याचा खालचा भाग आहे तो रिप्रोडक्शनसाठी आहे. त्याच्यामध्ये ते अंडी घालते राणी माशी आणि मग त्याच्या अजून माशा बनतात. आम्ही अशा माशा धरतो. हे असं आणून पण भरतात, पण तरी पण काय चावत नाही, काय नाही. त्यांना एक हाताळण्याचा जो अनुभव झाला आहे ना तयार, त्याच्यामुळे त्यांना ते चावत नाही. आणि चावलं तरी पण थोडंफार चावतं, ते सवय झालं त्याच्यामुळे त्यांना काय एवढा फरक नाही पडत. हे बघा तुम्ही पाहू शकता, हे असं पकडून भरतात, कधी कधी पकडून आणतात, सोडतात, पण ते एकदम हाताळताना एकदम प्रेमाने हाताळायला लागतं. जर तुम्ही त्यांच्याशी हार्श व्हाल तर ते तुम्हाला मग चावतील. आणि त्या चावल्या की त्यांच्यानी ते सुजतो, तो बॉडी पार्ट सुजून जातो. तुम्ही बघू शकता हे आता आपल्याला खायला भेटलेले आहे. हे बघा तुम्ही ह्याच्यात किती ओव्हरलोडेड विथ हनी, एकदम प्रॉपर ची बाईट. बघू शकता मग खायला मिळालं ही मध. ही जंगलामध्ये
ज्या ठिकाणी बनवले जाते त्या ठिकाणी डायरेक्ट काढून खाण्याची जी मजा आहे ना, तुम्ही बघू शकता. आता पण हातातून माझ्या मध पूर्ण हाताला खाली येते. किती मजा आहे बाबा. हो का, तसा मी हात नुसार लावतो तरी मग हाताने ती गळते खाली. आपली पूर्ण मध काढून झालेली आहे बघा. मधमाशा एवढ्या आहेत, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही मधमाशी चावली नाही आहे. आता आम्ही तिघे इथं उभे आहे, एकालाही मधमाशी तिघे चावली चौघे उभे आहे. आणि मी तर यातला एकदम एक्सपर्ट पण नाही, मी तर फक्त कधीतरीच येतो. बट स्टील मला पण चावली नाही अजून. मी इथे सरळ एकदम उभा आहे समोरच. ते हातानेची एक पद्धत असते, जर तुम्ही प्रेमाने हाताळाल तर ते आपण तुम्हाला काय करणार नाही, कारण शेवटी नेचर आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर अग्रेसिव्ह व्हाल तेव्हाच ते तुमच्यावर अग्रेसिव्ह होणार. एवढेच नाही ना. आता आपण असं सोडून जाणार ना, ते ऑटोमॅटिक निघून जाणार ना. आता पावसाळा चालू होईल ना पुढे, त्यामुळे ते इथे राहत नाही आहे. निघून जायला आता ते त्या गरमीच्या ठिकाणी इथून स्थलांतर करणार. मग त्याला आपण इथून घालून लावत नाही, तर स्वतःहून निघून जाईल. स्वतःहून निघून जातात. त्याच्यानंतरच आपण इथून पेटी घेऊन जाणार. जोपर्यंत इथं पाहिजे पण राहू शकतं, पण ह्यांना आपला अंदाज आहे आधीपासूनच की आता पावसाळा सुरू होण्याच्या थोडा टाईममध्ये जसं टेम्परेचर ड्रॉप होणार आणि वातावरण जसं ते ढगाळ होणार किंवा होणार, त्यांना समजून पूर्ण जातं. सूचना असते मधमाशांना, पूर्ण सूचना असते. इथे थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामध्ये दरवर्षी त्यांचा फिक्स टाइम असतो. त्या टाइमला ते स्वतःहून निघून जाणार इथून. त्यांचा कॅल्क्युलेट टाईम असतो. त्यांचा पण एक पूर्ण कम्युनिटी बनवलेली आहे. त्यांची सगळ्या प्रत्येक माशांची एक वेगवेगळी ड्युटी असते, ती ती पार पाडतात. त्यांचे जे टेम्परेचरवाल्या माशा आहेत त्याच्या टेम्परेचर सांगतात, त्या त्यांना जेव्हा सांगतात की बाबा आता आपला टाईम झालेला आहे इथून निघून जाण्याचा, तेव्हा ते स्वतःहून निघून जातात. आता इथे बघा, आपण पूर्ण मध काढून घेतली, आता त्याच्यामध्ये काढायला काय नाही, तरी पण आपण असं नाही की जबरदस्ती मोकळं केलं आहे आणि घेऊन गेलो आहे. आपण त्यांना हे त्यांचं घर असंच ठेवलं आहे अंटील ते स्वतःहून निघून जातील. हे लोक आता परत सारखे सारखे एक त्यांचा राऊंड होतो दर वीकला, येणार, बघणार, निघून गेलं समजलं की मग ह्या तशाच उचलून घरी घेऊन जाणार. तुम्ही याच्या मागची मेहनत पण बघू शकता. आता तुम्ही बघितलं असेल जर्नी जे आपण आलो आहे. आता इथपर्यंत ही पेटी पोचवायची, तिथून हे दर वीक दर मंथ येऊन सारख्या सारखी त्याची निगा राखायची. नंतर मग आपल्याला सारखं सारखं येतं तर समजून जातं की आता ही तयार झालेली आहे काढून न्यायला. मग परत आता जी मशीन मी दाखवली तुम्हाला, ती मशीन घेऊन यायची, ही जेवढी आपण मध काढतो ती सोबत घेऊन जायची. या सगळ्याच्या मागे खूप मेहनत लागते. आणि आता असं नाही की एकच काढली आणि घरी गेलो, 2-3 जागी बघणार, त्यातली जी काढायच्या लायक असेल तिथून ती काढणार. तोपर्यंत तुम्हाला हे सगळं खांद्यावर घेऊन फिरायचं आहे. स्पॉट 2 वरती, म्हणजे इथून थोडं जवळच आहे. त्या ठिकाणाहून आपण आता आलो, त्या ठिकाणाहून आता हे बघू शकता. पाचच्या जागी आपण बघितलं होतं, तर त्यासाठी एक स्टँड बनवलं होतं झाडाखाली. इथे ऑलरेडी नॅचरली जे स्टँड क्रिएटेड आहे, जे झाडं वगैरे पडतात पावसाळ्यामध्ये, त्याचा सहारा घेतलेला आहे, फक्त त्याला बेस बनवलेला आहे एक. आणि आता ही दुसरीवाली, आता आपण ह्याच्यात बघूया किती मध निघते ती. ही पण आपल्याला कापून न्यायची आहे की कापून न्यायची. आता या टायमिंगला सगळ्या कापूनच नेणार ना, कारण आता पावसाळा चालू होणार. तर ओके, आता ह्याच्यामध्ये त्याची जी मधीची संख्या आहे, जे माशांची संख्या आहे खूप कमी आहे, त्याच्यामुळे जास्त पण मध नाही. मागच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात मिळाली होती, त्याला कमी ह्याच्यामध्ये कमी आहे. आता ह्याच्यामध्ये पण या जवळजवळच आहेत, तर यांचं काम करण्याचं क्षेत्र पण माशांचं ते जवळजवळच आहे. तर त्यातली आता ती एक कंट्रीसारखं आहे, ही एक कंट्री ती एक कंट्री. त्या कंट्रीचा आता GDP जास्त मोठा होता, त्यांचे हे काय बोलतात लोकसंख्या पण जास्त होती, त्याप्रमाणे ते काम पण मोठ्या प्रमाणात होतं. मोठं होतं, त्याचं कुटुंब बारीक आहे. कुटुंब मोठं असलं कारण त्यांचं उत्पादन पण मोठं होतं, कारण ते लोक पण मोठं होतं. त्याच्यामध्ये यांची संख्या कमी आहे, तर त्या हिशोबाने यांचं उत्पादन पण तेवढंच आहे. हे बघा, ह्याच्या पण एक छोट्या छोट्या हे येत आहे, पण ह्याच्यात पण मध आहे खूप, आपण पाहू शकतो. जरी संख्या कमी असली तरी पण मधीच्या उत्पादनामध्ये काय हे नाही, कसर नाही. आतापर्यंत एवढ्या प्रमाणात आपण जमा केली आहे. ही पण अजून आपण वेगळी करणार, त्याच्यातून मग त्याला हे करणार, गाळणार ना, गाळणार. सफेद फडक्यावर शिल्पी मारून टाकायची. सफेद जो मलमलाला फडका असतो त्याच्यातून एकदम शिल्पी मारून टाकायची. त्याला निचऱ्यासाठी तसं ठेवलं जातं खूप टाइम. त्याला काय असं आपण जास्त ताकद लावून वगैरे नाही करत, ते नॅचरली असं सोडून देतो. ते जसं हळूहळू आहे बघा, त्याच्यात कसं त्यांनी एक बाहेरच्या साईडला निघालेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता किती याच्यात मध दिसते आपल्याला. कापा. आता याच्यामध्ये जो हा एरिया आहे वरचा, तो फक्त याच्यासाठी मधमाशांना पिल्लांसाठी अंडी देण्यासाठी, तो आपण काढून टाकतो.
आणि हा एरिया आहे तो त्यांचा पूर्ण स्टोरेज आहे मधीचा. स्टोरेज म्हणजे बघा किती मजा येते. हे आपण काढून न्यायचं. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता जी आपण काढली होती ती आपण कृत्रिम पेट्या ठेवल्या होत्या ती, आणि ही जी इथं आहे वरती पोकडी ह्याला आपण आग बोलतो. ह्या मास्क्या थोड्या साईजनी मोठ्या असतात आणि यांचा जो हे असतो ना पोकडी ती खूप मोठी असते, पण ती कधी पण मोठ्या मोठ्या झाडांवरतीच तयार करतात ते मोठमोठ्या झाडांवरती. ही पण आपण काढतो. आता तर आपण ती याची काढायला आलेलं आहे. जर आपण ही वाली जर काढायला कुठे गेलो तर ते पण मी याच्यामध्ये कव्हर करेल. तर आता आपण आलेलं आहे स्पॉट 3, तिसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे. 100 ते 150 ठिकाणं आहेत. टोटल किती येते बोललास? 100 ते 150. 100-150 ठिकाण. एक आठवडा जाईल आपल्याला. आता इथून पुढे आता सगळीकडेच आपण जाऊन पावसाच्या आधी जे पण तयार आहे ती काढणार, कापणार आणि नंतर ते मग जेव्हा निघून जाईल त्यांच्या ठिकाणी त्यानंतर मग परत आपण त्याला पेट्या उचलणार आणि गावाला नाही सॉरी घरी नेऊन ठेवणार आणि घरी नेऊन मग त्या पेट्यांवरती काम करणार. त्याच्या तुटक्या मोठक्या पेट्या असतील त्यांना रिपेअर करणार. अहो का तुम्ही पाहू शकता आपण कुठे आलो आहे. ते एकदम आपण जंगलामध्ये आहे. हे झाडावरती ठेवलं आहे, हे तुम्ही खाली पाहू शकता. आणि ते मागे आपल्या मागे चाललेलं आहे काढायचं. आधी असं वाटलं की भाई आपण अर्ध्या 1 तासाच्या भरामध्ये एवढी साऱ्या मध उत्पादन केलं, पण त्याच्या मागे ही 6 महिन्यापूर्वीपासून चाललेली दगदग आहे माणसांची. जे येत राहतात सारखे. आता रोजचा एवढा प्रवास करणं पण खूप अवघड काम आहे. आणि त्याच्यामध्ये पण हे दोघं जे आहे ते ॲडमिन, हे दोघं तर मुंबईला असतात. हे आपले शंकर बाबा येते, हे सारखे येत जात असतात. हे त्यांची निगा राखतात, ह्याच्यावरती सारखी नजर ठेवतात. रोज हे तुम्ही किती किलोमीटर चालता रोज जंगलामध्ये? कमीत कमी 15-20 किलोमीटर रोज सकाळच्या उठून. ते पण हे आपण येऊ शकत पण नाही दुपारचं. सकाळी 4 ते 5 वाजता उठून येतं ना. माकडं खात्यात ना, माकडं खात्यात, अस्वली खात्यात. परत येता जाताना जनावरं गवेरेडे गावतात, वाघ गावतो, साप असतात, भ्या असतं. ते सांभाळून जायला लागतं. लांब नदी लक्ष टाकायचा, कोण आहे का दिसतोय का बघायचं मग पुढे चालायचं. त्यासाठी आपण कुत्री घेऊन फिरतो ना. ते संगती कुत्रा लागतो. हे बघा आता हे एक आहे आपलं, हे आपल्याकडे कायम असतं. म्हणजे तुम्ही जनावर जर दिसलं की त्याच्यावरती चावल करतं की पुढे जनावर आलं म्हणून ते थांबायचं आपण. त्यांचे हे कुत्र्यांचे सिग्नल्स असतात ते आता आपल्याला समजतं. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे आता ज्या ज्या माणसासोबत राहतात त्यांना सिग्नल समजतो. मग त्या हिशोबाने जर आपल्याला समजलं की बाबा कोण आहे मोठं तर आपलं त्या ठिकाणी आपल्याला लपून बसावं लागतं किंवा त्या ठिकाणून निघून जावं लागतं. आणि सगळी प्रोसेस जी केली जाते ती सकाळच केली जाते. एकदम 12च्या आतमध्ये आपल्याला हे येऊन सगळं गरमी होते. मास्क्यांना पण त्रास होतो का जेव्हा गरमी होते तेव्हा? जेव्हा गरमी वाढते तेव्हा मास्क्या पण अग्रेसिव्ह होतात ना. त्यांना त्रास होतो, मग हत्या करतात आपल्यावर. जेव्हा ते गरमी होते ना तेव्हा मग त्या पण हे होतात, त्यांना पण चिडचिड होते, मग त्या परत चावतात वगैरे. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता ही मी हातात पकडलेली आहे. ह्याच्यामध्ये किती मध आहे? किती मध असेल याच्यामध्ये साधारण? अर्धा किलो 500 ग्राम 500 ग्राम मध ह्या एका पोळ्यामध्ये एका याच्यामध्ये यांनी क्रिएट केलेले आहे. हे बघा आता हातात पकडले तेच मला हेवी वाटतंय, पण ते विथ ते मेन आहे आणि त्याच्यामध्ये जी मध साठलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही इथून वरून पाहू शकता. इथं बघा इथून पूर्ण अशी निघून बाहेर येते. जर अशी जर आडवी पकडली तर त्याच्यातून एक थेंब गळायला लागेल एवढी मध आहे एका याच्यामध्ये. आणि असं आपण किती 110 स्पॉट आहेत ना, काहीतरी 110च्या आसपास स्पॉट येते. हे जे आपण फक्त पेटी थ्रू बनवतो, जे आपण नॅचरली जे बनवलेले असं झाडावरती इकडे तिकडे ते काढतो ते वेगळं, पण ही जी आपण नॅचरली काढलं जातो त्याची ही प्रोसेस आहे. आपल्याला ह्यासाठी फक्त एक हे वेगळ्या करण्यासाठी लागते ही मशीन, ही कॅरी करावी लागते. हे आपलं स्टोरेज आहे आणि ही आपली मशीन आहे ज्याच्यातून आपला माल तयार होतो. बस कार नेचर कार सगळं. बघा ह्या एका याच्यातून आपण किती काढले बघा. आता हे जे आपण कट करून काढतो आता स्टोरेजसाठी आपण याला स्लाइसमध्ये करतोय, म्हणजे ते जास्त बसेल एका याच्यामध्ये. हे बघा हे नुसतं एक कट करताना एक आपण सुरी फिरले तरी त्यातून बघा किती
मधचे हे थेंब थेंब येत आहेत ते. हा. थोड्या छोटे छोटे मासे आहेत जे आता आपण त्यांना काढून टाकणार आहे बाहेर. नाही तर स्वतःहूनच उडून जातील. इथे आता अपघात झालेला आहे. अजय पार्ट्याने जबरदस्त आदळा खाल्लेला आहे. हो का, ही वाट बघा कसली खतरनाक आहे. या वाटेमध्ये आपल्या एक समोरच्या माणसाने एकदा आपटी खाल्लेली आहे सरकून. कारण इथं काय अशी एकदम कोणी बनवलेली वाट नाही. ही माणसांनी चालून चालूनच तयार झाले, माणसांनी किंवा जनावरांनी. त्याच्यामुळे तिथून चालताना पण एकदम बघून बघून चालावं लागतं. बघा आता पकडत पकडत चालतो आपण. आता आलेलो आहे आपण स्पॉट नंबर किती आहे हा, 4था. हे बघा ही एक स्पॉट आहे, पण आता आपण नाही काढणार आहे ना. ह्याच्यामध्ये काय आलंच नाही. तुम्ही पाहू शकता आता एवढे जेव्हा आपण ठेवतो क्वांटिटीमध्ये, तेव्हा असं असतं आपल्या नशिबावरती. काही जागी आपल्याला एकदमच चांगली भेटते, काही जागी थोडी कमी भेटते, तर काही जागी भेटतच नाही. याच्यामध्ये असं 100% सक्सेसवाला काही रेशो नाही. सगळी मेहनत आहे. तुम्ही जर मेहनत कराल तर त्याचं तुम्हाला फळ त्या हिशोबाने मिळतं. आता इथं मला बिअर ग्रिल्स बनायला लागते. पाहू शकता तुम्ही कसला एफर्ट घेतो मी, जबरदस्त. या जंगलात जर बिअर ग्रिल्स आला तर त्याला आम्ही सर्वाइव्ह करायला शिकू. असं या जंगलात आता फिरलोय. मी पण खूप फिरलोय. जेव्हा मी माझ्या स्कूल टायमिंगला महाबळेश्वरलाच राहायचो, त्या टायमिंगला मी खूप फिरायचो. हे बघा इथे पण एक पेटी आहे, इथे पण समोर एक पेटी आहे. तिच्यात पण आता नाही आलंय. ते आता आपण अशीच काढून देणार काय पावसाळ्यामध्ये. आता जर नाही आलं, टाईम तर निघून गेला आता तिचा. की थोड्या टाईम नंतर मग स्पेशली आता आपण फक्त मध काढण्यासाठी आलेलो आहे. नेक्स्ट टाईम आपण येणार तेव्हा पेट्या घेऊन जाण्यासाठी. ती पण एक खूप मेहनतीचं काम आहे. आता ते तुम्ही बघू शकता इथे हे बांधलेलं आहे. हे का बांधलेलं आहे, कारण की रानामध्ये जे माकड ना, माकड वगैरे जेव्हा येतात, अस्वल माकड, ते लोकांना जेव्हा मधीचा वास मिळतो, म्हणजे त्यांना समजतं की बाबा इथे मध भेटणार, तेव्हा ते येतात, तेव्हा ते खेचतात. हे सगळं तोडून बिडून जातात. खूप टाईम असं पण होतं की जेव्हा जेवढी खूप सारी मध तयार झालेली असते ते लोक खाऊन जातात. पण त्याला आता आपण काही करू शकत नाही. आपण फक्त मध्ये येऊन त्याची निगा करू शकतो बस. ते तुम्ही या जंगलामध्ये झाडे बघू शकता. बघा हे कसं आहे, पायरीचं आहे ना. हे झाड बघा केवढं मोठं आहे पायरीचं. आणि जे आता आपण मगाशी बघितले होते आगाची पोकडी, त्या आग आहे ना, त्या मोस्टली अशा मोठ्या मोठ्या झाडांवरतीच त्यांचं पोकडी बनवतं. ह्याच्यावरती पण एक होतं वाटतं, पण आहे, पण ते आता त्याच्यात कॅमेरामध्ये आपल्याला कॅप्चर होणार नाही. आता आमच्या डोळ्याने ते आम्हाला दिसतंय खूप. मला दिसलं वाटतं कुठेतरी उंचीवरती. आता तिथंच कुठेतरी आहे ते. आता आपल्या कॅमेरामध्ये दिसणार नाही, डोळ्यांनी दिसेल. डोळ्यांनी बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, भेट द्या पार्टी हनी फार्मला. आपण तुम्हाला एकदम सगळी जी प्रोसेस आहे ती विथ गाईड सांगू सुद्धा, प्रॅक्टिकलमध्ये दाखवू सुद्धा, आणि ती मध खायला सुद्धा देऊ. कारण की जी जंगलात येऊन त्या स्पॉटला मध खाण्याची जी मजा आहे, आणि ते पण तुम्ही आपण जी खातो, जी आपल्याला दुकानातून भेटते किंवा कशातून भेटते, ती डब्यात भेटते, ती आपल्याला वेगळी केलेली असते. पण जी त्याची पोकळी असते, त्या पोकळीसोबत जेव्हा तुम्ही त्याचा एक घास घ्याल ना, ते पूर्ण एक ह्याच्यासाठी असतं. ते तुम्ही जेव्हा चावणार त्याला, त्याच्यातून ते मेन वेगळं होतं, त्याच्यातून जी मध असते ती वेगळी होते. कुठे झोली बाय मुरगाला. हेच ते झाड जे आता आपण बघितलं होतं. आता ह्याच्यामध्येच ते तिथे वरती कुठेतरी ते आग आहे, जिथे आपले हे लोक चढतात, आणि हे बिना कुठल्या सहाऱ्याचे चढतात. हा अजय पार्टे आहे जो हनी फार्म चालवतो. खूप वर्षापासून चालवत आलेला आहे. याला हे जंगल असं तोंडावरती पार्ट आहे. तुम्ही याला या जंगलामध्ये कुठे पण नेऊन सोडा कधी पण, तो तिथून त्याची वाट काढेल, त्याचं घर शोधेल, पाण्याचं ठिकाण शोधेल. आता आपण आलेलो स्पॉट 4 ना, 5. हा मी विसरलो स्पॉट किती दमलोय आता मी जोरदार. हा एक स्पॉट आहे. हा ह्याच्यामध्ये आपल्याला जरा खूप प्रमाणात दिसते, चांगल्या प्रमाणात. हा
नाही दोनशे आता लग्नाचा. आता कुठे एवढ्या जर्नी नंतर आता थोडा बसतो, जरा आराम करतो, पाणी पितो. या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅरी करायला लागतात जेव्हा आपण पण जंगलामध्ये फिरत असतो. तसे तर आपल्याला पाण्याचे स्पॉट वगैरे माहिती असतात. आपल्या इथं बाजूलाच कोयना नदी आहे, पण कधी कधी आपण नदीच्या शोधामध्ये खूप वरती येऊन जातो जिथे आपल्याला भेटत नाही. त्यामुळे हे जे आपल्याला आहेत ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, जसं की पाणी आहे, अजून काय काय कॅरी करतो. पाणी, काठी, थोडंफार हे सामान, हे पिशव्या, स्टोरेज. कधी कधी जेव्हा आपल्याला खूपच लांब जायचं असतं, खूप लांब जातो, तेव्हा जेवणाला घरी यायला तर टाईम मिळत नाही, तेव्हा मग आपण आपला टिफिन पण कॅरी करतो. टिफिन, भाकरी. टिफिनमध्ये मोस्टली काय असतं आपल्याकडे? नाचण्याची भाकरी. नाचण्याची भाकरी ही बेस्ट असते जेव्हा तुम्ही खूप मेहनतीचं काम करता ना, तेव्हा ती ड्युरेबल पण असते खूप, आणि ती राहते पण. उन्हातानातून कधी पण फिरा तुम्ही. नाचण्याची भाकरी आणि पिठलं कांदा आणि पाणी, ठीक आहे. या एवढ्या गोष्टी आपल्याला कॅरी कराव्या लागतात. तरी आपण ह्या टायमिंगला जेवढ्या वेळ लांब आलो आहे ना, त्यापेक्षा पण खूप लांब लांब जातात. 3 किलोमीटर, पण शेवटचा स्टॉप 20 किलोमीटर आहे. आता सध्या तर आपण जे आपल्या घरापासून आलो आहे तो 3 ते 4 किलोमीटरपर्यंत आलो आहे. त्यात पण 3-4 किलोमीटर येऊन त्या एरियामध्ये आपण फिरतोय. असं पण नाही की एका स्पॉटला आलो आहे. ते पण हे स्पॉट आहेत जिथे एक ऑलमोस्ट 1 किलोमीटर, 100 मीटर, 500 मीटर अशा अंतरावरती आहेत. आणि लास्ट आपण किती लांब ठेवतो पेटी? लास्टला 20 किलोमीटरच्या अंतरावर शेवटची पिटी. लास्टला जी आपली लास्ट पेटी आहे ती 20 किलोमीटरवरती. आता तुम्ही विचार करा, जायला लागतं. तिथे आणि आपल्याला ना गाडी जाते ना काय जाते, आपल्याला तिथं पायदळी जावं लागतं. आणि पायदळी जायला पण तिथे जाणं, तिथली मध काढणं, तिथून ती कॅरी करून खांद्यावरती घेऊन येणं, त्यात किती मेहनत आहे. ती पेटी ठेवायला जायला लागते, ती पेटी आणायला जायला लागते, मध्ये मध्ये तिला बघायला लागतं, जाऊन तिची निगा राखावी लागते. हप्त्यातून 2 वेळा जायला लागतं. आपले 2 वेळा न्यायला लागतं. जर सकाळी माणूस निघाला तर संध्याकाळी घरी पोहोचतं. अशा ठिकाणी जाताना तर आपल्याला जेवण पण कॅरी करावं लागतं सोबत. त्यासोबत एवढ्या गोष्टी, एवढ्या वस्तू कॅरी करणं पण किती मेहनतीचं काम आहे. आता हे आपले 2 कंटेनर भरलेले आहेत. एक हा डब्बा आणि ही एक बालडी. आता आपण अजून एका नवीन स्पॉटवरती. ही जरा मला नवीनच पेटी दिसते. नव्या पेटीचा नका कापू. तयार आहे जायला बघ. तयार आहे बघ. तयार आहे ना, भरले 15 दिवस झाले. काल 15 दिवस झाले त्याला. कट मारायची. सुरी करा. चिपरला चिपका. इथे आपण आलो आहे तो एकदम नदीच्या काठावरती. आपण इथून खाली तुम्हाला तर दिसत असेल, ही आपली कोयना नदी आहे. हिच्या साईडून आता आपल्याला घर पण इथेच, आता इथून दिसणार नाही, याच्या पलीकडच्या साईडला आपलं घर आहे, एक डोंगर सोडून. आणि आता हे आपण आलेलं आहे नदीच्या काठावरती. तुम्ही पाहू शकता याच्यावर जेव्हा हे उन्हाचं किरण पडते तेव्हा एकदम हे कसली शाईन करते मध्ये. एकदम असं वाटते की सोन्याच्या ह्याच्यासारखं दिसतंय. गोल्डन कलरमध्ये दिसतं. ही याच्यावरूनच समजते की या मधीची किती प्युरिटी आहे. ती जी मिसळलेली मध असते किंवा आर्टिफिशियल कलर टाकलेली मध असते आणि जी नॅचरल मध असते त्याच्यामध्ये खूप फरक असतो. आता इथे तुम्ही बघू शकता एक पूर्ण धार त्याची खालपर्यंत पडते नदीची. त्याला फक्त असं मी जरी असं बोट टच केलं किंवा सुरी जरी टच केली ना, त्यातून लगेच ती पाझरायला लागते मध. चला आता आपण पोचलेलो आहे आजच्या दिवसाच्या आपल्या लास्ट स्पॉटला. हा जो आहे तो एकदम नदीच्या जवळच आहे. जिथं खाली तुम्ही मला पाणी दिसत असेल, एक कोयना नदी आहे. कोयना नदीच्या एकदम आपण काठावरतीच आहे. ते जवळच ठेवलेलं आहे आपण. हा तर इथे आपण सकाळी 7 वाजता निघालो होतो या जर्नीला, आणि आता वाजलेलं आहे ते 11. आणि 11 वाजता ही आपण आपली लास्ट पेटी आता कापणार आहे. त्याच्यानंतर मग आपण घरी निघणार.